आता घरातल्या लोकांनीच घात करायची ही पहिली वेळ आहे का? पण हे सगळं 2 दिवसांचा खेळ आहे. अहिल्याशी 2 शब्द बोललो ना की येईल ती जागेवर. आणि इथल्यापेक्षा तुझी तिथे जास्त गरज आहे, म्हणून जातो. नीट थांब. विषय संपला. आजचा न्यूजपेपर नाही वाचलास? काय फरक पडणार त्याने? रोज आपल्या त्याच बातम्या तर येतात. पण तुझ्या चेहऱ्याकडे बघून तरी वाटतंय की आज नक्कीच तुझ्या घरच्यांबद्दल काहीतरी वाईट साईड छापून आलंय. माझे बाबा कोणाच्या अध्यात्मध्यात नसतात रे, तरी का लोक त्यांना त्रास देतात ना, आय डोंट अंडरस्टँड. हो, पण हिम्मत कोणाची झाली लोकप्रिय आमदारांविरुद्ध असं काही छापून आणण्याची? दुसरं कोण असणार? तीच ती जागरची युगंधरा सरतापे. आय जस्ट हेट दॅट वुमन. ब्लडी बिच. जपून जा आणि सुभानरावना बरं वाटलं की मगच या. हा, बरेच दिवसात गेली नाहीयेस माहेरी. यानं सोडून आलास की मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. चला. अहिल्या देवींनी डायरेक्ट धोबेपाशात टाकलाय. या धोबी पजडला काय अर्थ नाही रे. ते सुद्धा एका बाईच्या मदतीनं. पण त्या बाईची मदत तुम्हाला पण घेता आली असतीच की. राग्या हे बाकी मुद्द्याचं बोलला बघतो. पर काय हरकत नाही, आता मी वाकणीसाचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. त्यामुळे किल्लेदारांच्या घराण्यामध्ये आता रंगपंचमी चालू होणार. हा, पण जरा जपून, नाहीतर मधल्यामध्ये आपली धुलवड व्हायची. बरं, तुला काही बोलायचं होतं का? हो. काय? डोळे मिटा. त्यापेक्षा त्या गणेशला डोळे मिटायला सांग. त्याला झोपेची जास्त गरज आहे. तुम्ही डोळे मिटणार आहात का नाही? बरं बाई, मिटले. बोल. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आता काय? पुन्हा आली आठवण. तुला कशी काय विसरेन? कोण बोलताय? तुझी शत्रू युगंधरा सरतापे. कशी काय आली आठवण? मला वाटलं शिव्या देशील. आमच्या जुन्या मैत्रिणीला शिव्या द्यायची पद्धत नाही. मग काय विधवा करायची पद्धत आहे? पाटीत सुरा खुपसण्याची पद्धत आहे? पाठीत सुरा खुपसणं ही तुझी स्पेशालिटी. जे काही केलं ते समोरून केलं. जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी माणसाने. कारण दुनिया एका वेगळ्या नरसिंहाला ओळखते आणि मी एका वेगळ्या नरसिंहाला. भाऊजींना त्यांच्याबद्दल एवढा राग काय? तिचे आज प्रश्न मला पण पडलाय. मला वाटलं उत्तर तुमच्याकडनं मिळेल, तर तुम्हालाही काही माहित नाही. युगंधराबाईंनाच फोन करून विचारूया का? त्यांच्या समोर भल्या भल्यांचं ततपप होत. मी काय म्हणतो, फोन करून त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी केलेल्या डेअरिंग बद्दल. नंबर देता का युगंधराबाईंचा? हो का नाही? देता ना? द्या. दादा बरोबर डबल गेम खेळायचं नाही वहिनी सांगून ठेवतो. युगंधराबाईला म्हणावं जास्त आगाऊपणा करायचं नाही. तोंड बंद ठेव. परशुरामची काट आहे. काय दादानी आज मला मी किती नालायक आहे, नाकारता याची जाणीव करून दिली. अरे काय बोलतोयस तू? अरे परक्या माणसाशी सुद्धा अशी भाषा कधी वापरत नाही रे तू. तू तर सख्खा भाऊ आहेस त्याचा. मग जाऊन विचार त्याला. आजवर मी दिलेल्या भिकेवरच तुम्ही वाढत आलाय. हे शब्द तो कुठल्या भावनेनी बोलला? हे नरसिंहाचे शब्द आहेत. अरे कोणी कान तर नाही ना फुंकले तुझे? आत्या, वामन तुझ्याविषयी दादा असं काहीतरी बोलणं हे दुसऱ्या कोणी मला येऊन सांगितलं असतं ना, तर मी तिथल्या तिथे मुस्कारात मारली असती त्याच्या. पण दादा हे प्रत्यक्ष बोलला का?